प्रथमतः मी एक सांगू इच्छितो की हे जे क्रेन आहे ते आमचे मुस्लिम समाजाचे नईम भाई म्हणून आहे पिंपळवाडीचे, त्यांनी विना मोबदला हा क्रेन दिलेला आहे। हो, नईम भाई म्हणून आमचे पिंपळवाडीचे आमचे नईम भाई म्हणून आहे पिंपळवाडीचे, त्यांनी हे विना मोबदला क्रेन दिलेला आहे। सकाळी डिझेल टाकून सकाळ 10 वाजल्यापासून क्रेन उभा आहे। ते म्हणे 2 दिवस लागले तर हरकत नाही म्हणे, आम्ही क्रेन इथं जागेवर उभा ठेवू। आपण या ठिकाणी बघू शकता की पाठीमागे अशा प्रकारे आम्ही जेसीबी उभा केलेले होते। दादांना ज्यावेळेस दादांची एंट्री होईल त्यावेळेस तिथून फुलांची जेसीबी द्वारे पुष्पगुष्टी होईल। या ठिकाणी मोठा हार व क्रेन आम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे। या ठिकाणी समोर 1 लाख पाणी बॉटल, चिवडा पाकिट, पुढे पोळी भाजी असं आम्ही या ठिकाणी दादांच्या स्वागतासाठी आम्ही तयारी केलेली आहे। हो, या ठिकाणी ओबीसी बांधवांनी जेसीबीची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। काही ओबीसी बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी सुद्धा फुलं सुद्धा दिलेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला सांगतो जे मेकॅनिक आहेत त्यांनी सुद्धा सहकार्य दाखवलेले आहे की ते जे मुंबईला जाणाऱ्या गाड्या आहेत त्यातून कोणी 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, या काही बिघडतील, काही अडचणी येतील तर त्यांनी फ्री सेवा देण्याचं आश्वासन दिलंय। ही खूप मोठी गोष्ट आहे। या ठिकाणचे पैठण तालुक्यातले किंवा पैठण शहरातले जेवढे डॉक्टर्स लोक असतील ज्यांचा कॅम्प आहे त्यांची सुद्धा त्यांनी फार व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे। तुम्ही सांगत होता की ओबीसी बांधवांनी आम्हाला इकडे जेसीबी क्रेन हे सगळं काही उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल काय सांगता? तुम्हाला याबद्दल असं सांगू इच्छितो मी की नुसतं फक्त ओबीसी बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी सुद्धा या ठिकाणी खूप सहकार्य केलेलं आहे। सर्व समाजाच्या बांधवांनी सहकार्य दाखवलेलं आहे। इथे डॉक्टर्स लोकांनी सुद्धा सहकार्य दाखवलेलं आहे। इथे येऊन ते थांबले, त्यांचे आरोग्य सेवा ते तत्परतेने देण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। आज तुम्ही बघता इथे या ठिकाणी तुम्ही सर्व व्यवस्था या सगळ्या समाजाने केलेली तुम्हाला इथं तुम्ही आज या तुमच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता। आणि आज हे जे जरांगे पाटील या ठिकाणी जाणार आहेत त्यांची सर्व व्यवस्था, त्यांची सगळे स्वागत या ठिकाणी तुम्ही क्रेनची व्यवस्था, त्यांचे हार तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित बघू शकता। माननीय न्यायालयाने आझाद मैदानाची परवानगी नाकारलेली आहे, काय भावना आहेत तुमच्या? घेतो सर तुमचा प्रश्न। ते एक षडयंत्र वाटतं की आज त्यांना इतक्या महिन्यांपासून माहिती असून सुद्धा की आझाद मैदानावरती सभा होणार आहे, काही त्याचे तांत्रिक अडचणी जरी असले तरी मला असं वाटतं आज त्यांना द्यावीच लागेल, त्यांना परवानगी द्यावीच लागेल आणि ती मिळणार। माझ्या शाश्वती आहे की त्यांना आज आश्वासन तुम्ही बघता इथून तिथून पूर्ण व्यवस्था सगळ्या खाण्यापिण्याची असो ती पूर्ण सगळ्या व्यवस्थित गाडीमध्ये सर्व 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो त्यांच्या सगळ्या या ठिकाणापासून शिदोरी सुद्धा दिलेली आहे त्यांच्या बरोबर। तुम्ही आझाद मैदान काय म्हणता, आपण पूर्ण मुंबई व्यापलेले दिसेल तुम्हाला या ठिकाणी। तिकडून यावं का तुम्ही? सर्व समाज बांधवांना जय शिवराय। संघर्ष होता, मराठा होता, मनोज जरांगे पाटील यांनी जो सरकारला अल्टिमेटम दिला होता 27 ऑगस्ट पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा 6 कोटी मराठ्यांसह मी मुंबईकडे येणार, ही जी अल्टिमेटम दिला होता सरकारकडून कसल्याही पद्धतीत न पाळल्यामुळं मनोज दादा शहागड गुट्टा फाटा या ठिकाणून निघालेले आहेत। आणि आपण सध्या आहोत पैठण या ठिकाणी। मनोज दादाचं पैठण तालुक्यामध्ये प्रचंड असं स्वागत या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणचे जे आयोजक आहेत त्यांनी अप्रतिम नियोजन केलेले आहे। इथे जवळपास 1.5 ते 2 लाख पाण्याच्या बॉटल आतापर्यंत आलेल्या आहे। येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नाश्त्याची सोय आपण आयोजकांकडून बघून घेऊयात की कसं नियोजन आहे। आमच्या पैठण तालुक्यातर्फे अखंड मराठा समाज पैठण तालुक्यातर्फे मनोज दादाचं जे स्वागत होणार आहे त्या स्वागतासाठी अख्खा पैठण तालुका सज्ज झालाय। सर्व जाती धर्माचे लोक, सर्व पंथाचे लोक आज त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत। येणाऱ्या पाहुण्यांसाठी, येणाऱ्या मराठा सेवकांसाठी आम्ही 2 लाख पाणी बॉटल आणि 3 टन चिवडा असाची तयारी केली आहे। त्यानंतर आमच्या पैठणच्या सर्व जाती धर्माच्या मेकॅनिक लोकांनी एक
अभिनव असे संकल्पना राबवलेली आहे. शहागड ते पैठण आणि पैठण ते शेवगाव, शहागड ते पैठण आणि पैठण ते शेवगाव या दरम्यान कोणतंही वाहन जर नादुरुस्त झालं ते दुरुस्त करायची जबाबदारी त्या सर्व मेकॅनिक बांधवांनी, ते सर्व वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत त्यांनी घेतलेली आहे. आणि प्रचंड असं स्वागत. आजच आमच्या इथं 50,000 लोक जमा झालेले आहेत. अजून दादा तर खूप दूर आहेत आणि यानंतरही मोठं स्वागत होईल. काय सांगाल, कशी तयारी आहे इकडं? जय शिवराय. खरं तर हा महामोर्चा जो आहे मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारा, या पैठण अखंड मराठा समाज पैठण तालुक्यात फक्त मराठा समाजच नव्हे तर JCBनं फुलं जे वाहणारं जे JCB सुद्धा आहे, आमच्या कितीतरी ओबीसी बांधवांनी मोफतमध्ये दिलेले असून काहींचे तर ओबीसी बांधवांचे घरचे सुद्धा त्यांचं दुःखद निधन झालं तरी सुद्धा त्यांनी JCB आम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. इतर जाती धर्माचे माझे मुस्लिम बांधवांसुद्धा सर्व पंक्चर असो, वाहन दुरुस्तीचे असो, अगदी मोफत सेवा दिलेली आहे. त्यामुळे याला मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आत्ताच आमचे मित्र पवनराज यांनी सांगितल्याप्रमाणे 50,000च्या वर आज इथं मराठा सेवक जमा झालेला आहे आणि मोठी तयारी मागील जवळपास 1 महिन्यापासून जी करण्यात आली होती ती तुम्हाला या माध्यमातून दिसून येते. 1.5 लाख बॉटल आणि 20 ते 25,000 पाकेट. ओबीसी बांधव देखील आमच्या समवेत आहेत, त्याबद्दल काय सांगा? 100% तुम्ही जर खाली जाऊन बघितला तर सध्या सुद्धा या 50,000मध्ये 5 ते 10,000 ओबीसी बांधव आम्हाला साहेब जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी इथं आलेले आहे. आमचे कित्येक ओबीसी मराठा बांधव जे पदाधिकारी आहे त्यांनी सुद्धा मोठमोठे फ्लेक्स लावून सुद्धा त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बघायला मिळेल. JCB साठी असो, JCB उपलब्ध करून दिल्या, क्रेन उपलब्ध करून दिलं, हे मराठा समाजापेक्षा इतर समाजाच्या लोकांनी जास्त उपलब्ध करून दिलं. त्यांचा आम्ही सत्कार सुद्धा आमच्या संयोजक समितीच्या वतीनं केलेला आहे. राहडगावचे ऍक्च्युली त्यांच्या घरचे चुलते त्यांचे दुःखद निधन झाल्यामुळे ते आले नाही, परंतु त्यांनी आपल्याला सगळी व्यवस्था करून दिलेली आहे. तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून त्या हेकण्याला, त्या डुचक्याला त्याला दाखवू इच्छितो, तू मराठ्यांच्या आंदोलनाला जत्रा म्हणला होता आणि या जत्रेत प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जय घोष करत हे मराठे 6 कोटी मराठे मुंबईला येणारे तुझ्या दम असेल तर रोखून दाखव. मनोज जरांगे पाटलाचं वादळ निघालेलं आहे. शहागड खुट्टा फाटा का तर ज्या ठिकाणी मनोज दादाने आरक्षणाचा खुट्टा ठोकला होता त्याला खुट्टा फाटा म्हणतो आम्ही. तिथून तो खुट्टा आता घेऊन आता मुंबईत खुट्टा ठोकण्यासाठी मनोज जरांगे पाटील निघालेले. दम है तो रोक के दिखा शेर का आवाज, दम है तो रोक के दिखा शेर का आवाज, दम है तो रोक के दिखा शेर